आज 11 एप्रिल म्हणजेच स्त्रियांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आणि सामाजिक क्रांतीचे खरे मार्गदर्शक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। ज्या काळात शिक्षण हे काही घरांमध्येच कैद होते, त्या काळी एक माणूस उठला आणि त्यांनी सर्वांना ठमकावून सांगितले की शिक्षण हे सर्व जातीतील पुरुषांसाठी, शिक्षण हे सर्व जातीतील स्त्रियांसाठी जन्मसिद्ध हक्क आहे। आणि ती व्यक्ती म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी, स्त्री शिक्षणासाठी अथक परिश्रम केले आणि हे करत असताना त्यांना कठोर विरोधही झाला, त्यांचा अपमानही झाला, पण ते कधीच डगमगले नाही, ते कधीच थांबले नाही। त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले, कारण त्यांना माहिती होते की गुलामगिरी संपवण्याचं जर सर्वात मोठं कुठलं शस्त्र असेल तर ते म्हणजे शिक्षण। आणि अशाच ज्योतिबा फुले यांच्या विचारांतून प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे स्त्रियांसाठी, प्रत्येक शोषित वंचित घटकातील लोकांसाठी महान कार्य केले। दोन वेगवेगळ्या काळातील व्यक्ती, पण विचार एकच, समतेचा, समान हक्कांचा आणि सर्वांना स्वाभिमान मिळवून देण्याचा। ज्योतिबा फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली आणि तीच ज्योत पुढे नेण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांना अज्ञानापासून दूर केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधानात हक्क देऊन सर्वांना समान हक्क बहाल केला। 11 एप्रिल, 14 एप्रिल हे काही सामान्य दिवस नव्हे, तर सामाजिक क्रांतीचे दोन दीपस्तंभ आहेत आणि म्हणून अशा महामानवांची जयंती आपण अगदी थाटात साजरी केली पाहिजे। त्यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे। अशा या महामानवांच्या विचारांचा जागर आपण केला पाहिजे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा। जय ज्योती, जय भीम। कार्याला लागू आम्ही